कुठलं टेबल नाही काही नाही आणि कुठला अधिकारी येऊन असं फ्रंटला येऊन कोणीच बोललेलं नाही. फक्त सिक्युरिटी येऊन आम्हाला सांगतोय की बाबा या टायमिंग पर्यंत ते येणार आहेत. ते पालिकेत आले गेले पण त्यांचं काम आहे की बाबा यांना सांगायला पाहिजे की बाबा एवढे लोक माहिती कुणालाच नाही. शनिवारी पासून लोक येते. शनिवारी आले 300 लोक, सोमवारी आले 900 लोक, 1200 लोक झाले. ऑन दी स्पॉट यांचे निर्णय सगळे चेंज होतात. 200 लोकांना टोकन वाटणार होते, 700 लोकांना टोकन वाटले. माईकवर सांगितलं की तुम्ही घरी जावा, 200 लोकांना टोकन वाटल आणि 10 मिनिटांनी लगेच त्यांनी 700 लोकांना टोकन. आम्ही घरी गेल्यावर वाटले. आम्ही लवकर येऊन नंबर लावलेले. आम्ही आता 15-20 जण म्हणलं थांबा आम्हाला टोकन भेटलं. तर त्यांनी सांगितलं शनिवारच्या सोमवारी या, तुम्हाला 10:30ला आम्ही व्हेरिफिकेशन करू. 10:30 वाजता सांगितलं तुम्ही 12 वाजता या. 12 वाजता आले, त्यांना व्हेरिफिकेशन केलं, फक्त ते डॉक्युमेंट चेक केले, शिक्का वगैरे काही दिलं नाही. त्यांना पाठवलं, त्यांना विचारलं बाबा तुम्हाला दिला का नाही शिक्का. त्यांना म्हणले उद्या या गुरुवारी. त्यांना उद्या बोलवलं आणि सोमवारवाल्यांना काल सुट्टी होती, आज बोलवलं. आज म्हणले 10:30 वाजता तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्याच्यात त्यांनी डॉक्युमेंट सांगितले नाही काय केलं. टोकन एकदा देतात बरोबर आणि व्हेरिफिकेशनला एकदा बोलवतात. म्हणजे 2 दिवस सुट्टी टाकावी लागते. प्रोसिजर बरोबर आहे. 2 दिवस होते. आज आले, आज येणार म्हणून सांगितलं आणि पालिकेचे लोक सांगतात की जनगणना 10 वाजता बनवतो. आज येतो 10 वाजता आले. आपण ह्याची मुदत 20 तारखेपर्यंत जनगणना काय. हा हा आम्ही तिथे गेलो, तिथे गेल्यानंतर सांगितलं की इथं तुमची लिस्ट नाही आहे शाळा, लिस्ट तुम्ही पिंपरीला जावा. हा. हा तिथे गेलो, हा तिथे गेल्यानंतर तिथे सांगितल्यानंतर तुम्ही आकुर्डीला जिल्हा परिषदला जावा लागलं. त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं तुम्ही आकुर्डी स्वतंत्रता पाठी तिथे या. हा. आणि इथं आलो तर इथं आल्यानंतर कोणीच नाहीये. त्या सिक्युरिटीचं नाव लिहायला सांगताय. सिक्युरिटी आपल्याला त्याचा नंबर दे म्हणतोय, नंबर देतोय त्याचा, सांगतोय आपल्याला आणि मला 3 नंबर फोन करा, 3 वाजेपर्यंत कोणी येणार नाही. म्हणजे आम्हाला तर अजून इथं शाळा आहे की नाही आमची पडताळणी होणार काय काय पालक 4 वाजल्यापासून थांबले सर. 12 वाजल्यापासून कळवलंय अक्षरशः आम्हाला. या लोकांची वाट बघत बसले तिथे आणि पालिकेचे लोक अरे इकडून ये ना सरळ. एवढा कुठे वेळ लावतो. इकडून ये, इकडून ये. जाऊन आले ते परत. मी पण जाऊन आलो. इकडून इकडे पाठवले. कोण देणार गर्दीतून ये ना पुढे सरळ. सकाळी 6 वाजेपासून लोक इथे थांबले. काय सांगितलं नाही, काय नाही. रिक्षा लावून झोपले. काम करायला निघून गेले. तेवढे लोक वाट बघायला असताना सुद्धा सर अशी पण नाही की याच्यात आखे कामगारच आहे. ओके, तुमचं बऱ्यापैकी म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. एकंदरीत RTA ची जी काही भरती प्रक्रिया आहे त्यासाठी जास्त लोकांची नेमणूक करणं गरजेचं आहे. तुम्हाला वेळ वाढवून देणं गरजेचं आहे आणि जे काही तुम्ही सेंटर देताल ते व्यवस्थित चॅनलाइज केलं पाहिजे. कोणाचं सेंटर कुठं आहे, किती वाजता त्यांनी जायचंय हे बघितलं पाहिजे. तुम्ही ज्यावेळी टोकन देताय त्याचवेळी तो नंबर पण दिला पाहिजे. त्याचवेळी तुम्ही प्रोसेस करून घ्या ना. टोकनला वेगळं बोलवताय नंतर बरोबर. आणि किती लोकांना टोकन द्यायचं, किती सेंटर द्यायचे, या सगळ्याचा ताळमेळ याच्यासाठी घातलेला नाही की खाजगी शाळांचं जे काही गल्ला भरायचा आहे, खाजगी शाळांचा गल्ला भरला गेला पाहिजे. बरोबर. तुम्हाला सांगतो, गेल्या आठवड्यामध्ये नेपाळ मधल्या सगळ्या शाळा, खाजगी शाळा एका दिवसात सरकारी केलेल्या आहेत. महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला या भूमिकेने जावं लागेल. सगळ्या खाजगी शाळा सरकारी केल्या पाहिजेत. हा, सरकारी शाळा जाणीवपूर्वक बंद पडल्यात आहेत, त्या आपल्याला चालू ठेवाव्या लागतील आणि खाजगी शाळा सगळ्या सरकारी कराव्या लागतील. नंबर 1. आता हा जो गोंधळ उडालेला आहे की सेंटर वेगळं द्यायचं, अचानक बदलायचं, 12च माणसं हजारो लोकांचे फॉर्म कसे भरून घेऊ शकतील. म्हणजे हे शिकलेल्या लोकांना जे पदावर बसलेत, पगार भत्ते घेतात गल्ले लट्ट, त्यांना अक्कल नाहीये का, त्यांना हे कळत नाही का. पण हे जाणीवपूर्वक केलं जातंय जेणेकरून तुमची धावपळ व्हावी, दमछाक व्हावी आणि तुम्ही RTIचा नाद सोडून यावा. बरोबर. RTIचा नाद म्हणजे बरोबर की 25% जागा ज्या राखीव गरिबांच्या हक्काच्या आहेत त्या डावलून धनरानग्यांच्या पोरांना शिकवण्याचा जो डाव आहे तो आपण सगळ्यांनी हाणून पाडू. बरोबर. तुम्ही सगळे एकत्र आलात, तुमचं अभिनंदन. असेच एकत्र राहा. मी आता शिक्षण संचालकांना तुमच्या समोर फोन लावतोय आणि तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण लगेच याच्यामध्ये कारवाई सुरू करू. आभार सर तुमचे. मागणी एकच आहे. हा, काय झालं, फॉर्म वरती पौड म्हणून आलं लोकेशन आणि पौडहून आम्ही पिंपरी गावात गेलो. भाऊराव पाटील, भाऊराव पाटील कडून आम्हाला झडपीला पुणे स्टेशनला पाठवलं. पुणे स्टेशनच्या नंतर
आम्हाला सांगितलं गेलं की तुमचा फॉर्म इथं वसंतदादा नाईक फकीरबाई पानसरे उर्दू सेमी इंग्रजी. हा. मग त्याच्यानंतर आम्ही त्या मॅडमला कॉल केला. मॅडम म्हणले की आमच्याकडे तुमचं काहीच पोर्टल नाही, तर आम्ही तुमचा फॉर्म स्वीकारणार नाही, तुम्ही लेखी स्वरूपात घेऊन या. मग आम्ही लेखी स्वरूपात त्यांना द्या म्हणलं. तिथले सर म्हणतात की त्यांचा पीए म्हणला नाईक सरांचा की तुम्हाला आम्हाला भेटण्याची इच्छा नाही, वेळ नाही आम्हाला. मग आम्ही तिथून परत त्या थोपटे सरांना कॉल केला. थोपटे सर म्हणले इथल्या सरांना कॉल केला. मग इथले सर बोलले ते आपलं कोण बरं जे काय असेल ते ठीक आहे. जे काय असेल ते त्यांना फोन केला तर त्याने आता कॉलच रिसिव्ह नाही केला. जरा बाहेर आहे की मोबाईलच्या बाहेर या, तुमच्या प्रश्नासाठी इथे चाललंय सगळं. एक तर उन्हा तानामध्ये सगळे माझे बंधू लोक विलासवर आहेत. सकाळी 4 वाजल्यापासून साहेब सगळे जण उपाशी इथं थांबलेले आहेत. बरोबर. यांना काही जाणीवच नाही. फोन करण्या अगोदर जी कागदपत्र सबमिट करायला सांगितली होती तीच ग्राह्य धरत त्याच्यामध्ये हे आणखीन बदल करते तिथं आल्यावर. माझं म्हणणं यातलं असं असेल बरं का, माझं म्हणणं असं आहे पहिला प्रवेश द्या, काय कागदपत्र कमी पडली नंतर मागून घ्या. बरोबर. जसं आम्ही ज्यावेळी इलेक्शनला उभं राहतो, ऐका, ज्यावेळी आम्ही इलेक्शनला उभं राहतो, नगरसेवक, आमदार, खासदार, मी स्वतः खासदारकी लढवलेली आहे. जर काय कागदपत्र कमी असतील तर त्या अधिकाऱ्यांनी आपल्याला पत्र द्यायचं असतं की साहेब तुमचं फॉर्म ओके झालेलं आहे, फक्त तुम्ही ही डॉक्युमेंट 2-3 दिवसात आणून द्या. तसं पहिलं तुम्ही आमच्या लेकरांना प्रवेश द्या, काय कमी असेल ते डॉक्युमेंट नंतर जोडून घ्या. बरोबर. जर यांची ज्यांना असं होत नसेल, ज्या शाळा भेटलाय तिथं डॉक्युमेंटेशन करून घ्या आमचं. बरोबर आहे. आम्हाला ऍडमिशन फिक्स करून पाहिजे बस. बरोबर. हा. कारण की इथं डॉक्युमेंटेशन करा, शाळेत डॉक्युमेंट चेक करा ना, आमच्या याच्या शाळा भेटल्या. बरोबर आहे. म्हणजे 3 दिवस राहिले फक्त. हा. 20 तारीखला जर बरं का सेंटर दिलेलं आहे सर. अख्ख्या पिंपरी म्हणजे 30 लाख लोकसंख्या असलेल्या शहराला 1 सेंटर आणि 12 लोक दिले, तर याचा अर्थ तुमचे फॉर्म भरून होऊ नये हेच त्यातलं कारस्थान आहे. आपण शासनाकडे ही मागणी करू की आम्हाला वेळ वाढवून मिळाला पाहिजे. सेंटर जे सांगितलेत तिथेच आम्हाला फॉर्म भरता आला पाहिजे. टोकन घ्यायला इकडे फॉर्म भरायला तिकडे ना आमचा नंबर तिसरीकडे, हे चालणार नाही. बरोबर. ठीक आहे. मी पालक आहे, मी स्वतः सांगतो, मी परवा आलो होतो, इथे खूप प्रॉब्लेम आहे. आता पहिले इथे एवढी लोक आहेत, 800-1000 लोक आहेत, साधा मंडप लावू देत नाही, साधा मंडप नाही एवढे घालणं सुविधा आहे, पाय सुविधा नाही, भरपूर प्रॉब्लेम आहे. आणि इथे गाणं यायला मला अधिकारी झालं आले म्हणजे आम्हाला न्याय द्या. मी शिक्षण संचालकांना फोन लावतोय, जे काय ते सांगतायत ते स्पीकरवरतीच घेणार आहे. ओके. जर आपल्याला गरज पडली उपोषणाला बसायची तर ती बसू. आपल्या हातात किती 3च दिवस आहेत, त्याच्यात मध्ये आलाय शनिवार रविवार. बरोबर. म्हणजे काल म्हणजे आंबेडकर जयंती काल सुट्टी होती, परत शनिवार मध्ये आहे. बरोबर. प्रत्येक आरटीआयच्या 25% जागा ज्या गरीबाच्या आहेत त्या गरीबाच्याच मुलाला मिळाल्या पाहिजेत. गरज पडली तर तुमच्या सोबत आमरण उपोषणाला मी बसायला तयार आहे. मागचं झालं. पण मला खात्री आहे की उपोषणाची वेळ येणार नाही. बरोबर. हा. तुम्ही सगळ्याला व्हिडिओ काढा, व्हिडिओ शेअर करा, सगळे मोबाईल काढा, व्हिडिओ काढा. मी शासनाला फोन लावलेला आहे. ओके. तुम्ही तुमच्या रेकॉर्डला घेऊ शकता. मोरे साहेब नमस्कार. आता आम्ही पिंपरी चिंचवडच्या परिसरात आहोत आणि इथं आरटीआय मध्ये हजारो मुलांना पालकांना ते ऍडमिशन पाहिजे होतं. साहेब 30 लाख शहराची लोकसंख्या आहे आणि हजारो पालक आहेत आरटीआय मधले, म्हणजे आपले गरीब मुलांना शिक्षण असतं ना त्यातलं, आणि फक्त 12 कर्मचारी दिलेत. वेळ आपल्याकडे साहेब 3च दिवसाचा आहे. तर आरटीआय मध्ये जे काय ऍडमिशन मुलांची होतात या पालकांना वेळ वाढवून मिळाला पाहिजे आणि या लोकांना जिथं टोकन दिलंय, जिथं ऍडमिशन साहेब तिथंच प्रोसेसमध्ये घेतलं पाहिजे. पालकांची दमछाक झाली. सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून लोक इथे येऊन थांबलेत. आता माझ्या समोर जवळपास 5000 लोक आहेत आणि कर्मचारी ज्यांनी हे काम बघायचं आरटीचं ते उपस्थित नाहीत. असे मोरे साहेब ही सगळी अडचण आहे. तर या लोकांना वेळ वाढवून मिळावा आणि ह्यांच्या ज्या गरिबांच्या जागा आहेत त्यांच्या मुलांचं ऍडमिशन व्हावं अशा प्रकारची मागणी आहे. कसं करता येईल? आता आम्ही आकुटीची शाळा आहे, फकीरबाई पानसरे उर्दू शाळा आहे, तिथं हे सगळे पालक जमलेले आहेत. शिक्षणाधिकाऱ्याशी बोलतो. हो साहेब, शिक्षणाधिकाऱ्याशी बोलतायत. शिक्षणाधिकारी इथेच पाठवताय साहेब त्यांना आकुटीला? ठीक आहे. पुढच्या किती वेळात येऊ शकतील शिक्षणाधिकारी? बर. ओके सर. ओके. हा.
ओके ओके. पुढच्या काही मिनिटांमध्ये शिक्षण अधिकारी तुमच्या सोबत इथं तुमच्यामध्ये हजर असतील. ओके, कोणी इथून जाऊ नका. मी मोरे साहेबांवर संपर्कात राहतोय. ओके, तुम्ही इथून जाऊ नका. शिक्षण अधिकारी येतील, त्यांचा नंबर पण मी मागवतो. तुमच्या सगळ्यांच्या समस्या ऐकून घेऊन हे सगळं स्ट्रीमलाईन झालं पाहिजे. प्रत्येक मुलाला ऍडमिशन मिळालं पाहिजे.